दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे यांनी बोलावली आहे। आपण पाहू शकतो या सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने जोरदार तयारी करण्यात आली आहे। प्रत्येक खुर्चीवर एक नाव चिटकवण्यात आले की जे या बैठकीला अपेक्षित असतील आणि ते उपस्थित राहावेत अशी छत्रपती संभाजीराजेंची इच्छा आणि अपेक्षा आहे। आपण थेट जाणून घेऊया त्यांचे काही कार्यकर्ते इथे आहेत त्यांच्याकडून की काय वाटते या बैठकीच्या निमित्ताने सगळे खासदार जे ज्यांना निमंत्रण गेलंय ते सगळे उपस्थित राहणार आहेत का, कसं काय? आपण पाहू शकता मराठा समाजासाठी वर्षानुवर्ष काम करणारे नांदेडीतून आलेले असतील, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, मुंबई, सातारा अशा सगळ्या भागातून काम करणारे हे कार्यकर्ते मराठा समाजाचे आज दिल्लीमध्ये आलेले आहेत। दिल्लीमध्ये खरं तर ही खासदारांची जरी बैठक असली तरी या ठिकाणी खासदारांकडनं जे आमच्या समाजाच्या अपेक्षा आहेत या व्यवस्थित येतात का नाही आणि त्याची मांडणी व्यवस्थित होती का नाही, ते आवाज त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडतात का नाही, यासाठी हे कार्यकर्ते दिल्लीमध्ये आलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी एक पुढाकार घेऊन मराठा समाजाला महाराष्ट्रात जरी आरक्षण द्यायचं असलं तरी सुद्धा काही अडसर सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या निकालानंतर आल्यामुळे ते झालेले आहेत। महाराष्ट्र सरकारला जरी इच्छाशक्ती असली आरक्षण देण्याचं ते देऊ मानतात येत, कोणाला धक्का न लागता कोणाच्या वरती या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं असलं तर प्रथमतः आपल्याला जे अडसर निर्माण झाले ते दूर केले पाहिजेत आणि तात्काळ आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मानसिकता आहे। त्यामुळे या बैठकीला प्रत्येक खासदाराने यावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा आम्ही बंदोबस्त करू। एक आणखीन असा प्रश्न आहे की आता सध्या निमंत्रण सगळ्या खासदारांना गेली असतील तर कोण कोण येणार आहेत, तुम्हाला काही कन्फर्मेशन देण्यात आलंय का? आता ज्या चेअर लावलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाला छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून आमंत्रित केलेलं आहे की आपण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, महाराष्ट्रामध्ये जातीय समतोल बिघडला आहे आणि अशा वेळी आपलं कर्तव्य आहे की आपण या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी किंवा याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनी यावं। आता जर कोण आलंच नाही याच्यामध्ये किंवा कोण येणार नाही अशाला मराठा समाज खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवेल। आणखीन एक प्रश्न असा आहे की सर्वसाधारण ही बैठक संभाजीराजेंच्या नावाने बोलवण्यात आली असली, त्यांनी निमंत्रण पाठवले असली तरी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचा समन्वय या सगळ्यामध्ये आहे की छत्रपती संभाजीराजेंनीच हा इनिशिएटिव्ह घेतला? छत्रपती संभाजीराजे मागच्या 15 वर्षापासून मराठा आरक्षण मिळावं व सर्व समाजाला न्याय मिळवण्यासाठी काम करत आहेत। त्याचबरोबर शिवशाही असेल, त्याचबरोबर मराठा सकल मराठा असेल, मराठा क्रांती मोर्चा असतील, सामाजिक संघटना असेल, जसे आमची स्वाभिमान संभाजी ब्रिगेड आहे, बऱ्याचशा संघटनेचे संस्थापक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व समाज मोहून संभाजी महाराजांना म्हणले बुवा तुम्ही पुढाकार घ्या। तर संभाजी महाराज हे खुद छत्रपती शाहू महाराजांचे 13व्या वंशज असल्यामुळे त्यांना मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल याचा अभ्यास झाला आहे। त्यामुळे समाजाची देखील भावना आहे की संभाजी महाराजांनी पुढाकार घ्यावा, त्या हेतूनच महाराजांनी पुढाकार घेऊन सर्व खासदारांना पत्र दिले, त्याचबरोबर स्थानिक खासदाराला त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्यांना पत्र दिले। सर्व खासदार येतील अशी अपेक्षा आहे, नाही आली तर त्या मतदारसंघातील मराठा बांधव त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाहीत। आणखीन एक प्रश्न असा आहे की आता या बैठकीतून किंवा अशा प्रकारे सगळे खासदार जर एकत्र आले महाराष्ट्रातील तर हा प्रश्न सुटू शकेल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? आजपर्यंत 30 वर्षापासूनचा हा लढा आहे। मराठा क्रांती मोर्चाने 58 मोर्चे काढले आणि मधल्या 3 वर्षामध्ये ही लढाई थोडी ढिली झाली, तर छत्रपती संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन मध्ये जे वातावरण होतं थांबलेलं त्याला परत बळ दिलं आणि आरक्षणाचा लढा उभा राहिला। मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये तप्त वातावरण झालेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी परत त्याच्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे की हा लोकसभेतून प्रश्न सुटला पाहिजे आणि जर हे लोकसभेतून प्रश्न आपले खासदार मांडत नसतील तर ह्यांना समाज हा प्रश्न विचारणार आहे, आपापल्या मतदारसंघात जायला खासदारांना भागात पडणार आहे। एक छोटासा प्रश्न की जरांगे पाटलांना याबद्दल माहिती आहे, म्हणजे जरांगे पाटलांना याबद्दल माहिती आहे की? जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे। संभाजीराजेंनी नेहमी सांगितलेलं आहे की मी त्यांच्याबरोबर आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ मिळावं, जरांगे पाटलांच्या आंदोलनातून हा प्रश्न सुटावा याच मानसिकतेतनं आजवर छत्रपती संभाजीराजे प्रयत्न करत आहेत। राज्यातला आयोग असेल, केंद्राचा आयोग असेल, ही दिल्लीची बैठक असेल, त्या आंदोलनाला ही ताकद देण्यातलाच एक प्रकार आहे, आपण समजू शकता। म्हणजे आपण लक्षात घेऊ शकतो की कशा प्रकारे जोरदार तयारी करण्यात आली आहे, प्रत्येक खुर्चीवरती नावं चिटकवण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या मराठा क्रांती मोर्चाचे काही समन्वयक कार्यकर्तेही दिल्लीत पोहोचलेले आहेत। ही बैठक जरी संभाजीराजेंची किंवा संभाजीराजेंच्या निमंत्रणावरून बोलावण्यात आली असली तरी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि इतर अनेक संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीत सक्रिय असल्याचं दिसतंय। कॅमेरा पर्सन मोहितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.